जय शिवराय मित्रांनो, कोकणचा संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आपलं कोकणातलं घर आणि आजूबाजूचा निसर्ग. मित्रांनो, हे आपलं गावचं घर आहे. मस्तपैकी चिरांनी बांधलेलं आहे. आजूबाजूला फुलांची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, पेरूचं झाड आहे. मस्त हिरवेगार झाडं आहेत. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला किती फुलांची झाडं आहेत. ही पहा. त्यानं सध्या कोकणात थंडी असल्याने वातावरण एकदम थंड आहे. ही आमच्या अंगणातली तुळस आहे, ती पण चिराणीच बांधली आहे. इथे गुलाबाचं झाड आहे, ब्रह्मकमळ पण आहे, नारळ आहे, लिंबूचं झाड आहे. सध्या कोकणात आंब्यांना चांगला प्रकारे मोहर आला आहे. तुम्ही पाहू शकता त्यांना छोटे छोटे आंबे पण आले आहेत, बारीक बारीक. आंब्याच्या झाडांना मस्तपैकी पालवी पण आली, मस्तपैकी हिरवीगार पालवी आहे. तुम्ही पाहू शकता. बघा पालवी बघा कशी हिरवीगार आली आहे. मोहर बघा किती आलं कलमाच्या झाडांना. दुसऱ्यांच्या कोंबडी आमच्या परिसरात कशी खायला येतात पहा. गुरु आता मळ्यामधून आली आहेत, चारा खाऊन पाणी पिऊन. आता सड्यावरती चालले आहेत आराम करायला. सर्व गुरं सड्यावरती जातात आराम करायला, सावळीमध्ये झोपायला. तर कशी सगळे एकत्र येऊन चालली आहेत वरती. आता आपण जाऊया मळ्यामध्ये. तुम्हाला दाखवतो मळ्यामध्ये किती मस्त हिरवंगार आहे. हा आमचा व्हाळ आहे. पावसाळ्यामध्ये व्हाळाला भरपूर पाणी येतं. इथं आम्ही आंघोळी पण करतो पावसाळ्यामध्ये. गणपती पण आम्ही इथेच विसर्जन करतो. आता पाणी थोडं कमी झालं, त्याच्यामुळे पालापाचोळा पडला आहे भरपूर. आजूबाजूला खूप पूर्ण मस्तपैकी हिरवी झाड आहेत. नारळाची झाडं बघा किती उंच उंच आहेत. चला आता आपण मळ्यामध्ये जाऊया.
हा पहा आमचा मळा. इथे सगळीकडची गुरं येतात चारा खायला, पाणी प्यायला. पक्षी पण पाहू शकता तुम्ही किती आहेत. भरपूर मोठा मळा आहे हा. पहिले इथे आम्ही शेती करायचो, पण आता पावसाळ्याचं पाणी प्लस समुद्राचं पाणी पण इथे येतं, त्याच्यामुळे आता कोण शेती करत नाही. आता अगोदर इथे पूर्ण सगळेजण शेती करायचे. ते उन्हाळ्यामध्ये आम्ही मेमध्ये गावाला गेलो की इथं आम्ही क्रिकेट पण खेळतो. पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.